नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. मंडळी, उद्या 5 मे 2026 मंगळवार आहे आणि या दिवशी वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. गुढीपाडव्यापासून हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या वर्षातील पहिलाच अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात आणि हा योग खूप दुर्मिळ आणि विशेष मानला जातो. अंगारक हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांसोबतच मंगळ ग्रहाचीही विशेष कृपा मिळते असं मानलं जातं. या दिवशी केलेलं व्रत आणि पूजा खूप फलदायी ठरतं. असं मानलं जातं की या दिवशी अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टींचं पुण्यफळ आपल्याला मिळतं, म्हणजेच 21 संकष्टीचं फळ एकाच दिवसात आपल्याला प्राप्त होतं. या दिवशी गणपती बाप्पांच्या कृपेने घरातील अडचणी कमी होतात, आर्थिक समस्या दूर होतात, आरोग्य सुधारतं आणि मनातील इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. म्हणूनच हा दिवस खूप पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवसाचं महत्त्व सांगितलं आहे. असं मानलं जातं की गणपती बाप्पांनी मंगळ ग्रहाला वरदान दिलं होतं, त्यामुळे या दिवशी मंगळ ग्रह आणि गणपती दोघांची कृपा मिळते. या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप वाढलेली असते आणि त्यामुळे केलेली भक्ती अधिक प्रभावी ठरते. या दिवशी काही खास उपायही केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या मंगळवारी घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे जीवनातील सकारात्मक बदल घडतात आणि आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरामध्ये समृद्धी येते. तर हा उपाय काय आहे, तो कसा करायचा आणि कोणत्या वेळी करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे, ज्याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आत नक्की करायचा आहे, कारण हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ अंगारकी चतुर्थीचा दिवस आहे. या दिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर उपस्थित असतात असं मानलं जातं आणि त्यामुळे या काळात गणेश तत्व खूप जास्त सक्रिय असतं. म्हणूनच या दिवशी केलेली कोणतीही भक्ती, पूजा किंवा उपाय लवकर फळ आणि प्रभावी ठरते असं म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीचा अर्थच असा आहे की दुःखांचा पराभव करणारा दिवस आणि म्हणूनच हा उपाय आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख आणि संकट कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो असं मानलं जातं. अनेक वेळेला आपण वर्षानुवर्ष पूजा, व्रत आणि सेवा करतो, पण तरीही घरातील अडचणी कमी होत नाहीत, आर्थिक ताण कमी होत नाही किंवा कामात प्रगती दिसत नाही, कारण कधी कधी योग्य वेळ आणि योग्य पद्धत आपल्याला माहिती नसते. म्हणूनच उद्याच्या या पवित्र मुहूर्तावर तुम्हाला एक खास वस्तू घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. असं मानलं जातं की या उपायामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. ज्या घरात हा उपाय श्रद्धेने केला जातो त्या घरात सुख शांती वाढते, आर्थिक स्थैर्य येतं आणि कुटुंबात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातं. आता हा उपाय करण्याआधी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे, त्यानंतर स्नान करायचं आहे. शक्य असेल तर पाण्यात थोडी हळद, गंगाजल किंवा पंचगव्य टाकून स्नान केल्यास ते अधिक शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात असं म्हटलं जातं. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरात गणपती बाप्पांची मनापासून पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ करून समोर दिवा लावायचा आहे. दुर्वा, फुलं आणि नैवेद्य अर्पण करून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच हा विशेष उपाय घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांतता आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. आता एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते सर्वप्रथम पाणी पुसून काढायचं आहे. त्यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ
घेऊ शकता। त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला घालायची आहे। दुहेरीच लावा, सिंगल वात लावू नका, कारण दुहेरी म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतं। म्हणून नेहमी 2 वातींची एक वात तुम्हाला करून दिव्यामध्ये लावायची आहे। आणि वात करताना त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती वात जी आहे तर ती लाल पिवळी करा, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जात नाहीत। त्यानंतर त्या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचं तूप घाला, तूप नसेल तर तिळाचं तेल घाला, आणि तेही नसेल तर जे कोणतंही तेल तुमच्याकडे असेल ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत, अगदी थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत, आणि त्या हिरव्या मुगावरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर पुढचा उपाय करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे। सुपारी सुद्धा चांगली घ्या, कुठेही किडलेली किंवा आधी तुम्ही पूजेमध्ये वापरलेली आहे अशी घेऊ नका, चांगली नवीन कोरी करकरीत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। आता पहा, तुम्हाला माहिती असेल की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुपारीचं किती मोठं धार्मिक महत्त्व आहे। जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा नसते तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणूनच सुपारीची पूजा करत असतो, सुपारी पूजेमध्ये ठेवत असतो, इतकं महत्त्व या सुपारीला दिलं जातं। सुपारी म्हणजे भगवान श्री गणेशांचं प्रतीक आहे, आणि म्हणून सुपारीशिवाय कोणतीही पूजा ही देखील पूर्ण होत नाही। या सुपारीमध्ये साक्षात भगवान श्री गणेशांचा वास असतो, आणि म्हणून आपल्याला एक नवीन सुपारी घ्यायची आहे। सर्वप्रथम त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करा, आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। पंचामृताने अभिषेक केला तर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करा, आणि त्यानंतर पंचामृताने करा, आणि पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। पंचामृत नसेल तर फक्त तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल। सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक खाऊचं पान लागणार आहे, ज्याला विड्याचं पान असं देखील म्हटलं जातं। आता ही सुपारी आणि विड्याचं पान घेतल्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे, आणि त्या गंधाने तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे, आणि उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला शुभ आणि लाभ असं कुंकवाने लिहायचं आहे। त्यानंतर उंबरट्यावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, आणि त्याच्यावरती आपल्याला हे खाऊचं पान ठेवून सुद्धा त्याच्यावरती सुद्धा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, आणि त्या अक्षतावरती ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे। जेव्हा तुम्ही सुपारी ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर कोणताही संकट, अडचणी, अडथळे येऊ देऊ नका, तुमच्या कृपेने माझ्या घराची भरभराट होऊ द्या। आणि त्यानंतर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे। सुपारी ठेवल्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत, आणि जेव्हा आपण या अंगारकी चतुर्थीला सकाळी घराच्या दरवाजाच्या उंबरट्यावर अशी एक सुपारी हळद कुंकू लावून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवतो, त्यामुळे बाप्पांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहत असतं, आणि या उपायाने आपल्या घरातील अडलेली कामं सुद्धा पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे। आता जिथे तुम्ही सुपारी ठेवली आहे त्या पानावरती तुम्हाला सुपारीजवळ दुर्वा सुद्धा ठेवायच्या आहेत। 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत, आणि त्या दुर्वा पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत, आणि त्यानंतर त्या दुर्वा तिथे सुपारी जवळ ठेवायच्या आहेत। त्यामुळे काय होतं तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते, आणि संपूर्ण दिवसभर ही सुपारी तिथेच तुम्हाला ठेवायची आहे। सायंकाळी काय करायचं आहे, ही सुपारी तिथून उचलायची आहे। एका पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे, आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तिथे बांधून द्यायची आहे। ही जी सुपारी आहे तर ती अभिमंत्रित झालेली असते, आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते। गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण सुपारीची पूजा करत असतो, आणि जेव्हा अशी सुपारी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा कोणतंही संकट, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत नाहीत। ती सुपारी नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते। बऱ्याच वेळेला असं होतं की बाहेरचे लोक जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये येत असतात, आणि येणारा प्रत्येक व्यक्ती हा मनाने चांगला असतो असं नाही। बरेच लोक खूप चांगलं आणि गोड बोलतात, पण आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल याचा प्रयत्न करत असतात।
अशानं गुप्त शत्रू असं म्हणतात. पण जेव्हा ही सुपारी तुम्ही तिथे ठेवता तेव्हा असे गुप्त शत्रू जे आहेत तर त्यांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते. त्यांच्या मनात जे काही आपल्याबद्दल वाईट विचार आहेत ते सुद्धा निघून जातात. आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने एक स्वस्तिक नक्की काढा. स्वस्तिकामधले 4 बिंदू आणि साईडच्या 2 लाईन सुद्धा तुम्हाला काढायचा आहे. स्वस्तिकाचं खूप मोठं धार्मिक महत्व आहे. स्वस्तिक हे अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलकारी मानलं जातं. स्वस्तिक म्हणजे शुभ असती आणि अस्तित्व या शब्दापासून बनलेल्या स्वस्तिकाचा अर्थ कल्याण असा होतो. हे भगवान गणेश आणि लक्ष्मीचं रूप मानलं जातं, जे सुख, समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतं. म्हणून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक हे नक्की काढायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर उद्या व्रत करणार असाल तर संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करायची आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, आरती करायची आहे, गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून हे व्रत सोडायचं आहे. चंद्रोदय हा साधारण 10:14 रात्री होणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला व्रत सोडायचं आहे, तरच या व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. 11 आवर्तनं शक्य झाली तर 11 करा, नाही शक्य झाली 11 तर 5 करा, 3 करा किंवा 1 आवर्तन केलं तरी सुद्धा चालेल. पण गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याची सेवा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. त्याचबरोबर ओम गण गणपते नमः या महामंत्राचा जप तुम्हाला होईल तेवढा जास्तीत जास्त करायचा आहे. या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या दिवशी या सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट जे आहेत तर ते दूर होतात आणि गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आता उंबरठ्यावरती जो दिवा तुम्ही लावलेला आहे तर त्या दिव्याकडे तुम्हाला हिरवे मूग तुम्ही खाली ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहेत आणि हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. आणि जे खाऊचं पान असणार आहे, ज्या दुर्वा असणार आहेत त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे. गुळ चपाती खाऊ घातली तरीही चालेल किंवा फक्त थोडासा गुळ खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईला गुळ चपाती खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा दूर होते. तसेच मुलांच्या हातून हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते, तसेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं. तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.